पहिल्या 20 समसंख्यांची सरासरी किती? आता आपल्याला सरासरी माहित पाहिजे, समसंख्या माहित पाहिजे आणि पहिल्या 20 माहित पाहिजे. पहिल्या 20 समसंख्या तुम्हाला माहित पाहिजे. आता समसंख्यांची सुरुवात होते 2 पासून. 2, 4, 6, 8, 10, 12, 14 अशा तुम्हाला 20 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी शोधायची आहे. आता सरासरी शोधताना काय करतात ऐका. सरासरी शोधताना या सर्वांची बेरीज करायची. कोणाची? फक्त कॉन्सेप्ट सांगतोय. याला एक फॉर्म्युला आहे, तो मी सांगणार आहे. याला एक फॉर्म्युला आहे, तो मी नंतर सांगणार आहे. आता मी फक्त कॉन्सेप्ट सांगतोय. पहिल्या 20 समसंख्यांची सरासरी. मग अगोदर सगळ्या 20 समसंख्या आपल्याला माहित पाहिजे. 14, 16, 18 अशा 20 समसंख्या. याला काही लिमिट नसतं समसंख्यांना सुद्धा. पहिल्या 20 समसंख्यांची म्हटल्यानंतर या सर्वांची बेरीज करायची. सर्वांची बेरीज करायची आणि त्याला 20 ने भागायचं. आपल्याला उत्तर मिळतं सरासरी. सरासरी जी काही आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळतात. आता सरासरी कॉन्सेप्ट काय माहितीये? दिलेल्या ज्या संख्या असतात त्यांची बेरीज करायची असते आणि एकूण किती संख्या दिलेल्या आहेत त्याने भागायचं असतं. आता या सर्व समसंख्यांची बेरीज त्याला भागायचं 20 ने. हा आहे कॉन्सेप्ट. आता बघा परत एकदा, याला एक फॉर्म्युला वापरायचा. समसंख्येला आपण म्हणूया n. समसंख्येला काय म्हणायचं? n. आणि याचा एक सूत्र आहे, विशिष्ट समसंख्येची सरासरी जर आपल्याला काढायची असेल, आपण समसंख्येला n मानलं. n काय मानलं? n. विशिष्ट समसंख्येची सरासरी जर काढायची असेल तर n कंसामध्ये n+1 अगोदर समसंख्येची बेरीज करायची आणि नंतर एकूण समसंख्यांनी भागायचं. लक्षात येतंय? तर विशिष्ट समसंख्येची सरासरी काढत असताना अगोदर या समसंख्येची आपल्याला बेरीज करावी लागेल. समसंख्या बेरीज कोणत्या? पहिल्या 20 समसंख्यांची बेरीज. हे सूत्र आहे बघा, n कंसामध्ये n+1. n म्हणजे समसंख्या किती आहेत एकूण? 20. तिथे 20 ठेवला बघा आणि कंसामध्ये आहे 20+1. n जागेवर 20 ठेवला. 20 गुणिले 20 किती झाले? 400. पुढे अधिक आहे, अधिक ठेवलं. 20 गुणिले 1, 20×1=20. याचा अर्थ हे जे उत्तर मिळालंय आपल्याला, 420 समसंख्यांची बेरीज मिळाली. 420 पहिल्या 20 समसंख्यांची बेरीज आपल्याला मिळाली 420. ओके. पण आपल्याला शोधायची आहे सरासरी. या समसंख्येच्या बेरजेला म्हणजे 420 ला भागायचं 20ने. 20ने जर 420 ला भागितलं, हा 0 गेला, हा 0 गेला. 2ने 42 ला भागितलं, उत्तर आलं 21. उत्तर काय मिळालं आपल्याला? पहिल्या 20 समसंख्यांची सरासरी आपल्याला मिळाली 21. समजा भावेशला मराठीमध्ये मिळाले 20 मार्क. मराठीमध्ये किती मिळाले? 20. गणितात मिळाले 25 आणि इंग्लिश मध्ये मिळाले 15. भावेशला गणितात मिळाले 20,
इंग्लिश मध्ये मिळाले 25, पण अंदाज विषयांची नावं अंदाजे घेतोय, आणि मराठीमध्ये मिळाले 15. विषय किती आहेत भावेश, पार्थ पवार? विषय किती आहेत? विषय आहेत 3. या ठिकाणी विषय 3 आहे. आता काय करायचं, या तिघांची बेरीज करायची सरासरी काढण्यासाठी. 20 अधिक 25 अधिक 15 आणि त्याला भागायचं 3ने. विषय 3 आहे म्हणून 3ने भागितलं. तिघांची बेरीज किती येते? 60. आणि भागायचं कितीने? 3ने. 3ने जर 60 ला भागितलं, येणार उत्तर जे आहे 20, याला म्हणायचं भावेशच्या गुणांची सरासरी. भावेशला सरासरी मार्क मिळाले 20. पहिल्या 5 समसंख्यांची म्हटलंय, तर पहिल्या 5 समसंख्यांची बेरीज करायचं सूत्र लक्षात ठेवा. पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी शोधायचं सूत्र. पहिल्या 5 असो, पहिल्या 20 असो, पहिल्या 25 असो, सूत्र एकच असणार. n ब्रॅकेटमध्ये n+1. आता n म्हणजे कोण? समसंख्या किती आहे त्या 5. ब्रॅकेटमध्ये 5 अधिक 1. 5 गुणिले 5 25 आणि 5 एके 5 5. किती आल्या? पहिल्या 5 संख्यांची बेरीज मिळाली आपल्याला 30. काय मिळाली? 2 4 6 8 10 यांची बेरीज आपल्याला मिळाली 30. आता सरासरी जर काढायची असेल तर 30ला भागायचं 5ने. 5ने 30ला भागितलं, उत्तर मिळालं आपल्याला. याची सरासरी मिळाली आपल्याला 6. एक वस्तू 140 रुपयाला विकल्यामुळे, एक वस्तू 140 रुपयाला विकल्यामुळे विक्री किमतीच्या 4/28 पट नफा झाला. विक्री किमतीच्या 4/28 पट नफा झाला. विक्री किमतीच्या लिहायचं कसं? विक्री किमतीच्या, तुम्हाला नफा किती झालाय ते शोधायचं. विक्री किमतीच्या नफा किती झाला? 4/28 पट. आता विक्री किंमत किती आहे? विक्री किमतीच्याला लिहायचं कसं? 140 रुपये विक्री किमतीच्या. च्या म्हटलं की 140 गुणिले 4/28. तुम्ही शोधताय नफा. नफा रुपयांमध्ये किती झाला तो शोधतोय आपण. एक वस्तू 140 रुपयाला विकल्यामुळे विक्री किमतीच्या, आता विक्री किंमत 140 रुपये आहे. विक्री किंमत 140 रुपये आहे. विक्री किमतीच्या, च्या म्हटलं का मध्ये गुणाकाराचं चिन्ह येते. 140 गुणिले 4/28. आता 28 एके 28. 28ने 140 ला भागितलं, हे मिळाले 5. 28 ने 140 ला भागितलं, 5 गुणिले 4, नफा झाला 20 रुपये. नफा किती झाला मुलांनो? मुलांनो नफा 20 रुपयाचा झाला. पण तुम्हाला शोधायचं काय सांगितलंय? शेकडा नफा किती झाला? नफा झाला 20 रुपये, पण तुम्हाला शोधायचा शेकडा नफा. आता शेकडा नफा जर शोधायचा असेल तर त्याचा एक सूत्र आहे, त्याचा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे? नफा भागिले खरेदी किंमत. खरेदी किंमत गुणिले 100.
आता तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये नफा जर 20 रुपयाचा झालेला आहे, या गणितात नफा जर 20 रुपयाचा झालेला आहे, तर खरेदी किंमत किती मिळते बघा बरं. तुम्हाला यात खरेदी किंमत शोधायची होती. नफा जर 20 रुपयाचा झाला, एक वस्तू 140 रुपयाला विकली, नफा 20 रुपयाचा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत आहे मुलांनो 120 रुपये. खरेदी किंमत, विक्री किंमत 140, खरेदी किंमत 120, नफा झाला 20 रुपयाचा. मग खरेदी किंमत शोधताना काय करतात, विक्री किंमत मधून वजा करतात नफा. विक्री किंमत किती आहे 140, नफा आहे 20, खरेदी किंमत किती मिळाली 120 रुपये. चला या सूत्रामध्ये काय करू आपण आता, हे गणित ठेवायचं. विक्री किंमत मिळाली आपल्याला 120 रुपये. आता काय करायचं, नफा हा 20, खरेदी किंमत 120 गुणिले 100. काय करायचं, ये 0 गया, ये 0 गया. आता काय करायचं, 20 गुणिले 10चा गुणाकार करा, 200. 200 ला कितीने भागायचं, 12ने. हा 12 दिसतोय, या 12ने या 200 ला भागायचं. चला 200 भागिले 12 करूया आपण, इथे करूया 200 भागिले 12. 12 एके 12, बाकी राहिले 8, इकडनं घेतला 0, 12 सख 72, बाकी राहिले 8, भाग जात नाही, इथे दशांश ठेवला, इथे 0 घेतला, 12 सख 72, परत 12 सख 72, हे रिपीट होतंय. 16.66%. हे उत्तर आपल्याला मिळालं. 16.6% म्हटलं तरी चालतंय. हे आलं आपलं उत्तर. नफा किती टक्के झाला, 16.6%. एका खोक्यात 500 फळे होती. एका खोक्यात अगोदर फळं किती आहे, 500. 500 पैकी 4/20 खराब झाली. काय झालं, एकूण फळं आहेत 500, त्यातून खराब झाले 4/20. खराब झाले 4/20. खराब बाजूला केले, बाजूला केलेल्यांपैकी 3/5 विकले, म्हणजे त्याची विक्री केली. तर विकल्यानंतर किती फळे शिल्लक राहिली आपल्याला शोधायचं. आता आपण 1 बाय 1 सॉल्व्ह करूया, गडबड करायची नसते. आता एका खोक्यात फळे किती आहेत, 500. 500 पैकी 4/20 खराब झाली. नंबर 1 ला आपण खराब झालेली फळे काढूया बाजूला. खराब झालेली फळे, अगोदर खराब झालेली फळे काढावं लागेल, नंतर उरलेली फळांमधून 3/5 विकावी लागेल. आता खराब झालेली फळे किती आहे, 500 पैकी 4/20. आता याला लिहितो कसं आपण, कसं लिहितोय, 500 पैकी 4/20 ला आपण लिहितोय 500 गुणिले 4/20. आता काय करायचं, 20 एके 20, 20 ने 500 ला भागितलं 25, 25 गुणिले 4 100. 100 फळे खराब झाली. किती फळं खराब झाली मुलांनो, 100. बाकी किती राहिले, तुम्ही सांगा मला, बाकी किती राहिले. 100 फळं जर खराब झाली, बाकी राहिले उरलेली फळे. खराब झाल्यानंतर उरलेली चांगली फळे. उरलेली चांगली फळे किती आहे, 400. 500 मधून 100 खराब झाले, बाजूला टाकून दिले, राहिले 400. उरलेली चांगली फळे आहेत 400. 400 मधून काय केलं, 3/5 विकली. 400 पैकी 3/5 फळे विकली, तर 400 गुणिले 3/5, 5 आणि 400 ला जर भागितलं तर हे होतात 80. 80 गुणिले 3, 240 फळे काय झाली,
विकली. तुम्हाला फायनली काय विचारलंय बघा, गणितामध्ये एक एक स्टेप एकामेकावर अवलंबून असतात. शेवटचं तुम्हाला काय विचारलंय, शेवटी विचारलंय किती फळे शिल्लक राहिली. 400 मधून 240 विकली, शिल्लक राहिलेली फळे आपल्याला सांगायची. शिल्लक राहिलेली फळे, मग 400 मधून 240 फळं विकली, शिल्लक राहिली 160. किती फळं शिल्लक राहिलेत? 160 फळं शिल्लक राहिलेले आहेत. असं एकामेकावर या स्टेप्स अवलंबून